चला तर मंडळी, तुम्ही सर्वांनी जत्रेतले 2 डेजचे व्लॉग पाहिलेच असतील. आता राहिलेत फक्त 3 डेज. तर आज आपण तिन्ही दिवसाचे व्लॉग म्हणजे 3 डेजचे व्लॉग आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मंडळी, आज आमची मॉर्निंग लवकरच झाली होती कारण आम्हाला जायचं होतं देवीची ओटी भरायला. सर्वजण तयार होऊन वाट पाहत होतो गल्लीतल्या सर्वांची, कारण पूर्ण गावची जत्रा आहे. तर प्रत्येक गल्लीतल्या जो काही ग्रुप असतो तो मिळून आम्ही सर्वजण ओटी भरण्यासाठी चाललो होतो. येथे बघा, या सर्व विचारत होत्या की व्लॉग मध्ये आम्ही काय बोलू, त्यांना कळेल का, म्हणजे तुम्ही जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना आमची कन्नड भाषा कळेल का, असं त्या विचारत होत्या. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओज पाहत राहा. आम्ही चाललो आहोत दर्शनासाठी. रांगेत थांबलो आहोत. माझी मम्मी, माझी सख्खी बहीण, त्यानंतर मावशी आणि मावशीच्या मुली आणि मामी, असं सगळीजण आम्ही देवीची ओटी भरायला आलो आहोत. मस्त ओटी वगैरे भरून दर्शन घेतलं देवीचं. आमच्यासोबत तुम्ही सुद्धा दर्शन करा मंडळी. आणि आता आम्ही आलो आहोत रिटर्न घरी आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि सर्वांचं मत होतं की उनो खेळू. हा खेळ तुम्ही कुणी कधी खेळला आहे का? हा गेम कोणाकोणाला माहिती आहे मला नक्की सांगा. चला, मी तर जिंकले नेहमीप्रमाणे. राहिलेत आता हे बाकीची गँग. ही आहे माझ्या मावशीच्या मुलीची मुलगी. छान गोड आहे ना. आम्ही असाच टाइमपास करत बसलो होतो कारण हा उनो गेम आहे. तो जर जास्त मंडळी असतील, जास्त लोक असतील तर भरपूर वेळ लागतो हा गेम संपायला. 2 तास तरी हा गेम असाच सुरू राहतो. पण खरंच मस्त वाटतो हा गेम खेळताना. त्यानंतर मामा, मामी आणि आजीची ओटी भरायची होती. सर्वजण ओटी भरत होते. मग मी पण ओटी भरून घेतली त्यांची. त्यानंतर आम्हाला मम्मीची काकी म्हणजे आमची सख्खी चुलत आजी यांच्या घरी जायचं होतं कारण तिथे आमची त्या ओटी भरणार होत्या. त्यानंतर फोटो काढला, व्हिडिओज बनवला. घरी आल्यावर आम्ही पुन्हा सर्वांनी जेवण केलं. ही आहे मावशीची मुलगी जी आता रिटर्न तिच्या घरी जाणार होती. त्यांनी ट्रेनचं तिकीट आधीच बुक केलं होतं, त्यामुळे तिला इच्छा नसताना देखील जावं लागतंय रिटर्न, कारण ती राहतात म्हैसूरला. तिला बाय केलं आणि पुन्हा आज रात्री उनो गेम सुरू झाला. खेळायला खूप मजा येते. हा गेम खेळताना अजिबात कंटाळा येत नाही. हे पहा, मला मिळालेले कार्ड्स. रिव्हर्स आहे, स्किप आहे, कलर चेंज कार्ड आहे. छान कार्ड मिळालेले आहेत मला. सो अशा तऱ्हेने मी पुन्हा एकदा विनर झाले आहे आणि आता हे बाकीचे खेळत आहेत. खरं तर मंडळी, आज रात्री आम्ही 2:15ला झोपलो आहोत उनो खेळून. चला तर मंडळी, आज पुन्हा आवरून जायचं आहे कलश घेऊन कुंभमेळ्यात. येथे कुंभमेळा भरणार होता. माझ्या मामाच्या मुलीने कलश घेतलाय. आता असंच पुढे पुढे पूर्ण मार्केट फिरून येणार आहोत आम्ही हे कलश घेऊन डोक्यावरती. त्यामुळे आम्ही सर्वजण तिच्यासोबत चाललो आहोत, म्हणजे फेराफेराने एकमेकींना कलश घेता येईल. शेवटी कुंभमेळा संपला. सकाळी 11ला निघालेलो, आता रिटर्न 4:30ला घरी आलो आहोत आम्ही. खूप दमलेलो, खूप कंटाळलेलो. त्यातून उपवास होता संकष्टी असल्याने आणि कुंभमेळ्याचा सुद्धा उपवास होता. दोन्ही उपवास एकाच दिवशी झाले. थोडा वेळ आम्ही फोटो वगैरे शूट केले आणि रील्स बनवले, जे की रील्स मी टाकलेला आहे मामाच्या मुलीसोबत. लागलं या सॉन्ग वरती. आणि त्यानंतर आम्ही गेलो साडी खरेदीसाठी. तिथे मला एकही साडी पसंत पडत नव्हती कारण अशा मला पाहिजेत तशा साड्या तिथं नव्हत्या. खूप उशिराने एक साडी चॉईस केलेली आहे आणि ती साडी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. आजचा व्लॉग इथेच संपवते आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.